सावंत मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत करतो। काही दिवसाआधीच प्लेझंट पार्क या ठिकाणी जे सीसी रोडचं काम चालू आहे महानगरपालिकेमार्फत, हे जे काम जिजाऊ कन्स्ट्रक्शनला देण्यात आलं होतं, त्या रोडची आम्ही काही दिवसाआधी बातमी केली होती। आम्हाला निदर्शनास आलं होतं की हा रोड अंदाजपत्रकातील अटी शर्तीचं उल्लंघन करून अंदाजपत्रकानुसार बनत नाही आहे आणि चुका करत आहे ठेकेदार। आणि हे बातमी केल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी जाग आली। महानगरपालिकेचे अधिकारी ह्या ठेकेदाराला नोटीस काढण्याआधी 1000 वेळा विचार करतात, कारण की जर नोटीस काढली आणि त्या ठेकेदारावरती कारवाई केली तर असं देखील होऊ शकतं की त्या अधिकाऱ्यांवरती कुठेतरी कारवाई होऊ शकते। म्हणून ते घाबरत त्या ठेकेदारावरती कारवाई करत आहेत। घाबरत का होईना, परंतु त्या अधिकाऱ्यांनी ह्या ठेकेदाराला एक नोटीस काढली। बातमी पाहून नोटीस काढल्यानंतर देखील त्यांनी त्या नोटीसमध्ये भरपूर साऱ्या चुका केल्या आहेत, कारण की ठेकेदाराला त्यांना वाचवायचं होतं। त्या नोटीसमध्ये यांनी त्या ठिकाणचा कुठे उल्लेख केलेला नाही। फक्त असं केलं आहे की नोटीसमध्ये हा उल्लेख केला आहे की फक्त जे काम चालू आहे रोडचं ते अंदाजपत्रकानुसार होत नाही आहे आणि असं निदर्शनास आल्यामुळे ते काम तोडून पुन्हा बनवण्यात यावं। परंतु किती मीटरचा रोड बनवण्यात यावा, किती मीटरचा रोड चुकीचा झालेला आहे हे त्यांनी त्या नोटीसमध्ये उल्लेख केलेला नाही। आणि ठेकेदारांनी नोटीस दिल्यानंतरसुद्धा आजही तो रोड अजिबात तोडून बनवलेला नाही आहे। म्हणजे ठेकेदार हा अधिकाऱ्यांना अजिबात जुमानत नाही आहे आणि अधिकारी देखील त्याला कायद्याच्या चौकटीत कारवाई करत नाही आहेत। असं काय आहे अधिकारी की त्याला घाबरत आहेत, अधिकारी त्याच्यावर कारवाई करत नाही आहेत। नोटीस दिल्यानंतर देखील ठेकेदार जर त्या पद्धतीने काम करत नसेल तर हे एक मोठी चिंताजनक बाब आहे। आणि ह्या शहराचे जे आमदार आहेत त्यांनी देखील ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण की हा नागरिकांचा पैसा आहे आणि इथे कुठेतरी पाण्यात जातो आहे। आणि असे असताना देखील आमदार जर ह्यावर बोलत नसतील, चर्चा करत नसतील, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करत नसतील तर खूप मोठी चिंतेची ही बाब आहे। त्याचप्रमाणे बातमी केल्यानंतर नोटीस तर काढली महानगरपालिकेने की हे चुकीचं काम आहे। यावरून हे स्पष्ट होते की काम चुकीचं झालं हे महानगरपालिकेने मान्य केलं। याचा अर्थ कुठेतरी या ठिकाणी इंजिनियर उपस्थित नव्हते, त्याच्यामुळे याचं चुकीचं काम झालं। त्या अनुषंगाने आपले बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत दीपक खांबेत यांनी संबंधित इंजिनियरवरती देखील कारवाई करण्यात यावी की जेव्हा काम चालू होतं तेव्हा तो इंजिनियर कुठे होता, त्याचं लक्ष का नव्हतं इथे। काम चुकीचं झालं म्हणजे ह्या इंजिनियरचं कुठेतरी लक्ष नव्हतं म्हणून हे चुकीचं झालं आणि या नोटीसवरनं सिद्ध होत आहे। म्हणून या संबंधित इंजिनियरवरती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठेकेदारावरती पूर्ण कारवाई करावी। आणि हा रोड चुकीचा बनला आहे। ह्या रोडवरती आताच आम्ही पाहिलं तर 150 ते 200 क्रॅक पडलेले आहेत आणि हा पूर्ण रोड पावसाळ्यात पूर्ण खराब होणार आहे, हा वापरण्यायोग्य राहणार नाही आहे। तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून या ठेकेदारावरती कारवाई करावी आणि कुठल्याही पक्षाच्या दबावाला बळी पडू नये।